नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये इतका निधी जमा झालेला नाहीये किंवा हप्ते वितरण झाले नाहीये. याची काय प्रॉब्लेम आहे? त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जून महिन्यामध्ये हप्ते वितरण होणार होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील हप्ते वितरण हे होणार होते. अजून देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 90 इन्स्टॉलमेंट जे आहे ते अद्याप जमा झालेले नाहीये. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज काही महत्त्वपूर्ण अपडेट देतो. परंतु तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 90 इन्स्टॉलमेंट कधी जमा होणार, त्याचबरोबर 90 इन्स्टॉलमेंट का नाही आले. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जून महिन्यामध्ये हप्ते वितरण दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये जून महिन्यामध्ये असे प्रसिद्ध होईल किंवा जून महिन्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असे सांगितलं गेलं होतं. परंतु असं झालेलं नाहीये. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला जे 2,000 रुपये दर 4 महिन्याला दिले जातात, त्याचबरोबर तुम्हाला PM किसान योजनेच्या अंतर्गत देखील 2,000 रुपये इतके 4 महिन्याला दिले जातात. PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हे शेतकऱ्यांना ह्या दोन योजना सध्या चालूच आहेत. तर बघा, ह्यामध्ये कसं असतं, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान योजनेच्या अंतर्गत नमो शेतकरी जी महासन्मान निधी आहे त्याच्या प्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो. म्हणजे PM किसान योजनेच्या अंतर्गत जो तुम्हाला प्रथमतः लाभ येतो, तर PM किसान योजनेच्या अंतर्गत प्रथमतः 20 जूनलाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये इतके जमा झालेले असता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत अजून लाभ का नाही आला. तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत लाभ वितरण लवकरच तुमच्या खात्यावरती होऊन जाईल. प्रथमतः तुम्हाला PM किसान योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये इतका लाभ आला त्याही शेतकऱ्यांना, त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 90 इन्स्टॉलमेंट लवकरात येत्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात तुम्हाला खात्यावरती जमा होऊन जाईल. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. त्यामध्ये 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT झाले होते. तर ह्याही 90 हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती लवकरच होऊन जाईल. थोडी प्रतीक्षा करायची आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 90 इन्स्टॉलमेंट लवकरच येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर PM किसान योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ आला त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 90 इन्स्टॉलमेंट येऊन जाईल. परंतु तुम्हाला जर PM किसान योजनेच्या अंतर्गत जर लाभ आलेला नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 90 हप्ते वितरण येणार नाहीये. ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्याची KYC राहिली असेल त्याने देखील KYC पोर्टल चालू आहे. लवकरात लवकर जाऊन KYC करायचं आहे. ह्यामध्ये असं देखील प्रॉब्लेम असू शकतो, पावसाळी अधिवेशन सध्या चालूच आहे. पावसाळी अधिवेशन सध्या कंप्लीट झालेलं नाहीये. पावसाळी अधिवेशन चालू असता हे एक आपण याचं कारण पकडू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 90 इन्स्टॉलमेंट अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले नाहीये. लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये येत्या 10 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. म्हणजे आपल्या डेली व्हिडिओज आणि योजना अंतर्गत अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. धन्यवाद.